नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणेशोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, कारण प्रत्येकाची रास सुद्धा वेगळी आहे आणि याच राशींचे प्लस आणि मायनस पॉइंट हे आपण जाणून घेणार आहोत याही भागामध्ये. त्यामुळे दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. पुन्हा एकदा आपण त्यांचं स्टुडिओत स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आपण आज नेमकं कोणत्या राशींविषयी जाणून घेणार आहोत याची उत्सुकता मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना असणारच आहे. पण याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी दिल्लीमार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे खूप छान पद्धतीने चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही ठिकाणी आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दादर शिवाजी पार्क इथं आपण गुरुजींना भेटू शकता. अजून एक गोष्ट आवर्जून इथे मला सांगायची आहे ती म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्यात सुद्धा आपल्याला मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 20, 21, 22 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तरी ज्यांना कुणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं आहे त्यांनी खाली जो दिलेला नंबर आहे त्याच्यावर संपर्क साधायचा आहे आणि आपली अपॉइंटमेंट सुद्धा आपण बुक करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता आणि स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही सुद्धा धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधा. चला तर मग चर्चेला सुरुवात करणार आहोत. गुरुजी, खूप महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आहे की आज आपण नेमकं कोणत्या राशींचे प्लस आणि मायनस पॉईंट जाणून घेणार आहोत. येस मॅडम, आज आपण वृषभ, तुळ आणि मीन या 3 राशींचे पूर्णपणे प्लस आणि मायनस पॉईंट अभ्यासणार आहोत. जसं या 3 राशींविषयी आपण सांगितलं, आता या तिन्ही राशींचे नेमके प्लस पॉईंट कोणते आहेत आणि मग त्याचा फायदा या 3 राशींना कशा पद्धतीने होतो? सर्वात पहिले मॅडम आपण वृषभ राशीपासून चालू करू. आज वृषभ राशीमध्ये बघाल तर या लोकांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट असतो म्हणजे या लोकांना स्वतःची पूर्णपणे ओळख असते आणि लाईफमध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल ना तर स्वतःची ओळख तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. या लोकांचा मोठा प्लस पॉईंट असतो की त्यांना स्वतःची चांगली ओळख असते. दुसरा यांचा प्लस पॉईंट म्हणजे यांना माणसं खूप चांगली ओळखता येतात. त्याच्यामुळे म्हणजे की माणसं ओळखण्यामध्ये तरबेज असतात. त्यामुळे बरोबर आपल्या फायद्याचा कुठला माणूस आहे तो यांना चांगल्यापैकी कळतो. कुठला माणूस आहे हा आपल्याला नुकसानी टाकणार आहे किंवा फक्त याचा स्वार्थ साधून घेणार आहे, या सगळ्या लोकांची यांना पूर्णपणे कल्पना असते. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यामध्ये ना विनाकारण गर्दी नसते. खूप थोडी लोकं यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि ती लोकं सगळी यांच्या फायद्याची असतात. तिसरी गोष्ट म्हणजे की यांचा प्लस पॉईंट हा असतो की हे दिसायला म्हणजे की व्यक्तिमत्व खूप सुंदर असतं. आपण जे म्हणतो ना की सौंदर्य किंवा आकर्षक बांधा तो या लोकांचा पूर्णपणे असतो. चौथी गोष्ट म्हणजे की बी प्रॅक्टिकल जे आपण म्हणतो की हे प्रचंड प्रॅक्टिकल असतात. म्हणजे की यांच्या याच्यामध्ये यांच्या प्रॅक्टिकलपणामुळे कितीतरी वेळेला असं होतं की अख्खं कुटुंब वाचलं जातं किंवा एखादा मोठा प्रसंग आयुष्यामधला टळला जातो. तर त्या बाबतीमध्ये खूप प्रॅक्टिकल असतात. म्हणजे यांच्या बाबतीमध्ये बघितलं तर हे लोक ऐश्वर्य संपन्न असतात. यांना मुळातच सर्वात म्हणजे की परिस्थिती चांगली असते, श्रीमंतीमध्ये असतात, सगळ्या गोष्टी यांना उपभोगायला चांगल्या असतात आणि प्रत्येक गोष्ट उपभोगत असताना हे लोक स्वतःसुद्धा प्रॅक्टिकल असल्यामुळे ते सगळ्या गोष्टीचा हे आनंद घेऊ शकतात, ते सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतात किंवा ते सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये वापरू शकतात. आता दुसरी रास आपण बघितली की तुळ रास. तुळ राशीच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की हे लोक प्रचंड नॉलेजेबल असतात. त्यांच्याकडे नॉलेज खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतं. दुसरी गोष्ट म्हणजे की समंजसता म्हणजे की समोरच्या माणसाला समजून घेण्याची खूप चांगली वृत्ती असते. त्याच्यामुळे हे लोक प्रत्येक ठिकाणी रिस्पेक्ट असतो या लोकांना. प्रत्येक ठिकाणी हवेहवेसे वाटतात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस त्यांच्यामध्ये एक वेगळ्या अँगलनी बांधलेला असतो. म्हणजे लोक मार्गदर्शन घेण्याकरता, एखाद्या गोष्टीचा सल्ला घेण्याकरता आवर्जून त्यांच्याकडे जातात आणि डेफिनेटली त्यांच्याकडे तेवढं नॉलेज असतं की ते त्या प्रकारे त्याला व्यवस्थित मार्गदर्शन पण करू शकतात. तिसरी या लोकांची सर्वात
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं व्यवहार ज्ञान खूप चांगलं असतं. म्हणजे व्यवहार ज्ञान चांगलं असल्यामुळे यांना अर्थकारण चांगलं कळतं. अर्थकारण चांगलं कळत असल्यामुळे अर्थार्जन चांगलं होतं. या लोकांकडे पैसा चांगला असतो. म्हणजे तुला राशीचा माणूस एखाद्या अशा बिकट परिस्थितीत जरी जन्मला असेल तरी पुढे त्याच्या बुद्धिमत्तेने त्याचे हे प्लस पॉईंट आहेत. या प्लस पॉईंटनी तो चांगली संपत्ती अर्जित करतो, चांगलं धन त्याच्याकडे असतं आणि त्याच्याने तो पुढे जातो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या लोकांच्या बाबतीमध्ये जर घेतलं तर यांना प्रत्येक परिस्थिती खूप चांगली कळते. म्हणजे एक असं असतं ना की माणूस कळणं खूप सोपं असतं, परंतु त्याची परिस्थिती कळणं खूप अवघड असतं. तर या लोकांकडे तो एक मोठा गुण असतो की त्यांना प्रत्येक माणसाची परिस्थिती लगेच लक्षात येते आणि त्या परिस्थितीनुरूप आपण त्याच्याकरता काय करू शकतो याची त्यांना पूर्णपणे कल्पना असल्यामुळे त्या प्रकारचं कार्य त्यांच्या हातून लगेच केलं जातं. त्यामुळे या लोकांच्या बाबतीत बघाल तर यांच्याकडे कारणं खूप कमी असतात आणि निकाल जास्त असतात, म्हणजे रिझल्ट जास्त असतात. आणि या लोकांची निर्णय क्षमता खूप चांगली असते. म्हणजे की कुणालाही हे चांगला निर्णय घेऊ शकतात, कुणालाही चांगला निर्णय घेऊन देऊ शकतात. हे लोक खूप चांगला सल्ला देतात आणि यांचा सल्ला कायम अग्रगण्य असतो की जो मानला जातो. तर हे या राशींचे प्लस पॉईंट पूर्णपणे येतात. आता तिसरी रास जर बघितली आपण तर तिसरी रास आपल्या याच्यामध्ये मीन आहे. मीन राशीच्या बाबतीत या लोकांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट बघाल ना तर हे लोक प्रचंड स्वार्थी असतात. म्हणजे स्वार्थ कसा साधायचा हे या लोकांकडनं शिकायचं. म्हणजे की बेमालूमपणे केव्हा ते त्यांच्या पद्धतीने सगळं करून घेतील ना तुम्हाला कळणार पण नाही. तर तो स्वार्थपणा म्हणजे स्वार्थ साधण्यामध्ये त्यांचा नंबर पहिला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे की हे भाग्यवान लोकांमध्ये येतात. मीन राशीचा माणूस तुम्ही बघाल तर ऐश्वर्य संपन्नता सगळी असते, सगळं व्यवस्थित असतं, त्याची प्रॉपर्टी वगैरे चांगली असते. म्हणजे जीवन आवश्यक की पोटाकरता काहीतरी करायला पाहिजे याची काही आवश्यकता नाही. म्हणजे की संपूर्ण सगळी परिस्थिती चांगली आहे आणि चांगल्या परिस्थितीमध्ये हे बुद्धिवानसुद्धा असतात. म्हणजे यांना बुद्धीसुद्धा चांगली असते की त्याप्रमाणे ते आणखीन चांगलं शिक्षण घेतात आणि त्यांना चांगल्या पगाराच्या चांगल्या हुद्द्याच्या नोकऱ्या त्यांना मिळतात किंवा तिथे चांगला हुद्दा त्यांचा असतो. व्यवसाय व्यापार करत असताना व्यवसाय व्यापार चांगला असतो की जसं मॅक्झिमम लोकांपर्यंत त्यांचा कॉन्टॅक्ट असतं, मॅक्झिमम लोकांपर्यंत ते पोचतात. परंतु सगळ्यातून उद्देश बघाल तर आपला स्वार्थ कसा साध्य करायचा हा त्यांच्याकडनं मोठा गुण घेण्यासारखा असतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या लोकांच्या याच्यामध्ये हे मोठे असतात. मोठे असतात म्हणजे कुटुंबामध्ये वयाने मोठे असतील किंवा एखाद्या ठिकाणी गेले तर पदाने मोठे असतील, एखाद्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये गेले तर हे अधिकारांनी मोठे असतील. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मोठेपणा असण्याचं किंवा मोठेपणाचं जे काही एक पद आहे, मोठेपणाचा जो काही एक अधिकार आहे तो या लोकांकडे पूर्णपणे संपन्नता असतो. आणि एक असं असतं ना की तो तोरा मिरवता पण यायला पाहिजे. तर ह्या लोकांना तो तोरा मिरवता पण येतो. मग त्या प्रसंगी म्हणजे की मिरवताना त्यांच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर ते त्या पदाला अनुरूप पूर्णपणे म्हणजे ते शोभतात त्या पदाला. तर ह्या सगळ्या गोष्टी या राशींच्या प्लस पॉईंट असतात. म्हणजे की मीन राशीच्या बाबतीमध्ये, वृषभ राशीच्या बाबतीमध्ये आणि तुळ राशीच्या बाबतीमध्ये. आता हे तुम्ही या तिन्ही राशीचे प्लस पॉईंट सांगितले. आता साधारण वृषभ, तुळ आणि मीन या तीन राशींचे मायनस पॉईंट नेमके काय असतात, मग याचा त्यांच्यावर कसा विपरीत परिणाम होतो आणि मग त्यांना ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन काय कराल? आता वृषभ राशीच्या लोकांचं जर बघितलं ना तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मायनस पॉईंट बघत असताना म्हणजे की त्यांचे सिम्बॉल जर आपण बघितले ना तर ते सिम्बॉल आपल्याला इमिजिएट काही ना काही सूचक करतात. आता वृषभ राशीचा सिम्बॉल आहे तो बैल आहे. म्हणजे आता ह्या याच्यामध्ये तुम्ही बघाल की वृषभ राशीच्या व्यक्ती जी आहे या वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये मायनस पॉईंटचा जर आपण अभ्यास केला तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे चहापेक्षा किटली गरम. म्हणजे ह्या लोकांना असं यांच्याच तोऱ्यामध्ये असतात, त्यांच्याकडे असं काही वेगळं म्हणजे की त्यांची पर्सनॅलिटी किंवा ॲटिट्यूड अशा प्रकारचं असतं ना की समोरच्या माणसाला कमीच लेखायचं. म्हणजे तर सर्वात पहिला मायनस पॉईंट हा असतो त्यांना की त्यांना लोकांना नावं ठेवायची खूप सवय असते की ते प्रत्येकाला नावं ठेवणार. ते नावं ठेवल्यामुळे काय होतं की त्यांच्या आयुष्यामधली गर्दी सगळी निघून जाते. म्हणजे की खूप कमी लोक या लोकांच्या आयुष्यामध्ये असतात किंवा त्यांच्याकडे चांगले गुण जरी असले तरी लोक फार म्हणजे की मुश्किलीने त्यांना चांगलं म्हणतात. बाकी त्यांच्या ॲटिट्यूडच्या बाबतच चर्चा प्रत्येक ठिकाणी चाललेली असते. दुसरा या लोकांचा मायनस पॉईंट असा असतो की प्रचंड राजकारणी असतात. म्हणजे राजकारण कसं करायचं हे या लोकांकडनं कळायचं म्हणजे शिकायचं. तर ते राजकारण करत असल्यामुळे म्हणजे की निर्विवादपणे असं होतं ना की लोकांचे त्यांच्याबद्दल पूर्णपणे गैरसमज म्हणण्यापेक्षा त्यांच्या कॅरेक्टर किंवा त्यांचे भाग ते पूर्णपणे त्याच्यामध्ये येतात. तिसरं ॲटिट्यूड म्हणजे असं असतं की त्यांच्या प्लस पॉईंटनुसार ते खूप चांगल्या ठिकाणी असतात, परंतु त्या ठिकाणी तसं वागणं त्यांना जमत नाही. म्हणजे हा त्यांचा मोठा मायनस पॉईंट असतो. जसं एखादा डॉक्टर आहे की ज्या डॉक्टरचं खूप म्हणजे प्रख्यात आहे आणि त्याची बायको वृषभ राशीची असते, ती डॉक्टरसुद्धा नसते, पण तिचा तोरा एवढा असतो ना की त्या डॉक्टरला म्हणजे की लोक घाबरतात, ते त्याच्या बायकोमुळे घाबरतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लोक यांना घाबरतात. तर हे यांचे मायनस पॉईंट असतात. आणि चौथा मोठा मायनस पॉईंट तो असतो यांचा, तो म्हणजे की प्रत्येक ठिकाणी यांचा स्वतःचा शहाणपणा. म्हणजे की दीड शहाणपणा प्रत्येक ठिकाणी करायची या लोकांना सवय असते. आणि त्या शहाणपणामुळे असं असतं की एखादी चुकीची गोष्ट म्हणजे एखादी चुकीची गोष्टसुद्धा बरोबर आहे, मीच खरा कसा आहे हे दाखवण्यामध्ये यांचा बराचसा कालावधी निघून जातो. आणि मग जे काही साध्य करायचं असतं ना ते साध्य करायचं पण राहून जातं. म्हणजे की एकंदर बघाल तर आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी जमून येतात, जमून आलेल्या असतात, खूप चांगले अधिकार मिळतात, परंतु त्याच्यामध्ये आणखीन पुढे जायचं, त्याच्यामध्ये आणखीन ते पूर्णपणे उपभोगायचे किंवा सगळ्यांना आनंद
आनंद करून द्यायचा, स्वतः आनंद घ्यायचा, या दोन्ही गोष्टीला हे लोक मुकतात. म्हणजे की यांच्या वागण्यामुळे माणसं तुटली जातात, यांच्या वागण्यामुळे नको त्या गोष्टी पुढे येतात. एखादी चुकीची गोष्ट आहे ती पॉझिटिव्ह होऊन जाते, म्हणजे निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह होऊन जाते. त्याच्यामुळे अनेक लोक दुःखी होतात आणि पुढे जाऊन मग यांच्या आयुष्यामध्ये पण दुःख होतं. तर ह्या ज्या मायनस पॉईंटला जर यांनी आवर घातला तर खरोखरी यांच्यामध्ये असे जे प्लस पॉईंट आहेत, जे प्लस पॉईंटचा वापर करून ते जास्तीत जास्त पुढे जाऊ शकतात. आता याच्यामध्ये आपण उदाहरणं बघत असताना जर आपण त्याच्यामध्ये एक थीम बघितली, म्हणजे संसारिक जीवनामध्ये गेलो की वृषभ राशीची बायको असेल तर त्या नवऱ्याचं कसं असतं की एक दिवस तो ऑफिसमधनं येतो आणि कुरिअरमध्ये एक चांगली साडी आलेली असते, तिच्या माहेरून पाठवलेली असते. तो काय करतो, ते कुरिअरचं बॉक्स बिक्स सगळं ओपन करतो आणि फक्त साडी तिच्या हातामध्ये देतो. तिला माहीत नाही आता ही साडी कोणी आणली. आता नवऱ्याने आपल्याला जर एखादी गोष्ट आणली, ती साडी आणली, तर त्याचं कौतुक करावं किंवा बाबा अरे कुठनं आणली, काय आणली. ती पहिलं म्हणणार काय कलर आणलाय, किती रद्दड कलर आहे, तुम्हाला म्हणजे ना कोणीही काही बनवतं, किती रुपयाला आणली. तो म्हणतो अगं चांगली सिल्कची साडी. हो, हे कुठलं सिल्क आलं आहे, या सिल्कमध्ये काय अर्थ आहे का, तुम्हाला कोणीही फसवतं, कोणीही काही उचलून देतं, तुम्ही घेऊन येता म्हणून. किती रुपयाला आणली, मग तो सांगतो 1000 रुपयाला आणली. 1000ची साडीच नाही आहे ही साडी, जास्तीत जास्त 300 350ची आहे. काहीही तुम्हाला हातामध्ये येतं, तुम्हाला किंमत कळत नाही, तुम्हाला काही चॉईस नाही. आता ह्याने सिलेक्ट करून तिला आणलेली आहे तरी तो ती बोलून मोकळं होणार की तुम्हाला काही चॉईस नाही आहे. मग सगळं ऐकून झाल्याच्यानंतर ती म्हणते परत करून टाका आणि मला घेऊन चला, मी माझ्या पसंतीने घेते. मग तो म्हणतो की अगं ही तुझ्या भावाने पाठवलेली आहे कलकत्त्यावरनं तुला साडी, तिकडचं सिल्क आहे आणि तुला पाठवलं आहे. आता माझ्या भावाने पाठवले म्हणल्यानंतर मग यांचा लगेच तो स्वभाव उफाळून येतो. आता बघा, आता हे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, ती पॉझिटिव्ह करून सांगते. तरीच मला वाटलंच पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला एवढी बुद्धी आली कशी बायकोला काय घेऊन यावं. झाला 50% मायनस पॉईंट तिथे झाला. त्याच्या पुढच्या पॉईंटमध्ये ती म्हणणार थांबा जरा आपण आता कलरमध्ये बघूया. ती हा नॅचरल लाईटमध्ये कलर असा दिसतोय, मग ती कलर लावून म्हणणार हा ही पार्टी वेअर आहे, पार्टीला ही साडी चांगली दिसेल. मग त्या जेवढ्या मायनस गोष्टी असतील ना त्या सगळ्या त्या प्लस करून सांगणार. वास्तविक पाहता जर ह्यांच्याबरोबर संसार करायचा असेल तर कुठली गोष्ट चुकीची, कुठली गोष्ट बरोबर, ह्या गोष्टीची संकल्पना यांच्याबरोबर करणं खूप चुकीचं असतं. कारण चुकीच्या गोष्टी जरी असतील तरी हे बरोबर करून दाखवतील आणि त्यांना मान्य नसतील तर त्या बरोबर गोष्टीसुद्धा त्या चुकीच्याच ठरवतील. तर या गोष्टीमुळे सगळ्या ठिकाणी स्वायत्तता, सगळ्या ठिकाणी यश असूनसुद्धा कुठेतरी यशाच्या पायरीवरनं खाली उतरावं लागतं. तर असं होऊ न देता तुम्ही तुमचे मायनस पॉईंट जे आहे ते प्लस पॉईंटमध्ये कन्वर्ट करा. तुमच्या जर प्लस पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं, लोकांबद्दल तुम्ही चांगलं बोलले तर तुमचं सौंदर्य इतकं आहे की लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्ही अशा ठिकाणी सेट असता, अशा ठिकाणी तुमचं व्यक्तित्व विकसित झालेलं असतं की त्या ठिकाणी तुम्हाला रिस्पेक्ट असतो. तुम्ही जर लोकांना थोडा रिस्पेक्ट दिला तर आणखीन तुम्हालासुद्धा रिस्पेक्ट मिळेल. नो डाऊट तुम्ही माणसं ओळखण्यामध्ये तरबेज आहात, तर त्याप्रमाणे माणसं ओळखा, गर्दी खरोखरी लांब ठेवा, पण काहीतरी माणसं हातावर बोजण्या इतपत माणसं ती तुमच्याबरोबर ठेवा. प्रत्येक माणसामध्ये ड्रॉबॅक आहेत. तुम्ही सगळ्यांमधले जर ड्रॉबॅकच काढत बसले, प्रत्येक माणसामध्ये मायनस पॉईंट आहेत, तुम्ही मायनस पॉईंटच काढत बसले तर तुमचा विकास तरी कोण करणार नाही, तुमचा उदो तरी कोण करणार. तर ह्या जर मायनस पॉईंट तुम्ही जर सोडून दिलेत तर निश्चितपणे तुम्हीसुद्धा सगळ्यांना हवेसे वाटाल आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हालासुद्धा प्राप्त होतील. आता याच्यामध्ये दुसरी राशी आपल्याला बघायची ती तुळा राशी. नक्कीच गुरुजी, परत तुम्हाला थोडंसं थांबवायचं. आपण तुळा राशीचे आपण मायनस पॉईंट जाणून घेणार असतो, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण वृषभ, तूळ आणि मीन या तिन्ही राशींविषयी जाणून घेतोय. गुरुजी, आपण मायनस पॉईंट जाणून घेतोय खरं या तिन्ही राशीचे. काय सांगणार याविषयी, कसं मार्गदर्शन करणार? आता मॅडम, तुळा राशीच्या लोकांच्या बाबतीमध्ये बघितलं ना तर सिम्बॉल बघा की तराजू आहे. म्हणजे तर तराजू आहे तर ह्या लोकांचे विचार कायम असेच असतात. म्हणजे ते कधी कुणाला अति द्यायचा कधी हे नाही करत. म्हणजे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्याची जरी तारीफ जरी करायची असेल तरी ती तारीफसुद्धा ते तराजूमध्ये म्हणजे तोलूनच करणार की बाबा त्या हिशोबानेच त्याची तारीफ झाली पाहिजे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी ना प्रतिक्रिया देण्याच्या बाबतीमध्ये हे लोक पाठीमागे पडतात. दुसरा भाग असा असतो की शेवटी कसं असतं की तुम्ही स्तुती जर कुणाची केली तर स्तुती सगळ्यांना प्रिय आहे आणि स्तुती एकदा जर तुम्ही समोरच्या माणसाची केली तर तो निश्चितपणे वाढीव काही ना काही तुमच्या पदरामध्ये टाकतो. तसं हे लोक स्तुती करायला फार कमी असतात. म्हणजे कुणाची स्तुती करायची आली तरी तराजू प्रत्येक ठिकाणी धरून तेवढंच करायचं. आहेर जरी कुणाला करायचं आलं तर त्याचा आपल्याकडे किती आहेर आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आहेर करायचा. म्हणजे ह्याच्या घरी कधी बारसं झालेलं होतं, त्या बारशाला त्यांनी 101 रुपये आहेर केलेला होता. अरे पण त्याला आता 20 वर्ष झाली, तर 20 वर्षानंतर त्या 101 रुपयाचं पण मूल्यांकन वाढलं ना, पण हा करताना त्याला 101च करणार का, तर माझ्याकडे तेवढाच त्याचा आहेर आहे ना. त्याप्रमाणे म्हणजे प्रत्येक गोष्ट तोलून मापून या लोकांची करायची सवय असते. दुसरी गोष्ट म्हणजे की तुळा राशीच्या माणसांनी प्रसिद्धीपासून कायम मागे राहावं. म्हणजे या लोकांना प्रसिद्धीची फार हवं असते आणि प्रसिद्धीच्या हाव या
प्रकरणापायी ते काही ना काही गोष्टी प्रसिद्धीमध्ये प्रयत्न करायला जातात आणि त्याच्यामुळे ते मायनस पॉईंटमध्ये येतं, म्हणजे की त्यांच्या प्रसिद्धीमुळे त्यांना खूप सारे त्रास उद्भवतात, खूप सारे त्रास होतात. तर प्रसिद्धीची कधीही हाव करू नका. जी गोष्ट तुमची चांगली आहे ती लोक ॲक्सेप्ट करणारच आहे, ती लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. तुम्ही ती वेगळी प्रदर्शित करायला जाऊ नका. म्हणजे तर प्रसिद्धीचे हाव या लोकांचा सर्वात मोठा मायनस पॉईंट येतो. दुसरा या लोकांचा महत्त्वाचा आणि मोठा मायनस पॉईंट तो म्हणजे हा की यांना व्यसन खूप लवकर लागू शकतं. तर व्यसनापासून या लोकांनी कायम सावध राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुळ राशीचा मायनस पॉईंट हा येतो की यांना संगत चुकीची लागू शकते. म्हणजे की ह्या लोकांच्या बाबतीमध्ये मोठे मोठे दर्दी आणि श्रीमंत लोक यांच्या संपर्कामध्ये येतात, पण त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांचे वाईट गुण यांना लगेच येऊ शकतात, म्हणजे त्यांच्यामुळे व्यसन होऊ शकतात. तर संगतीमुळे या लोकांचं मोठं नुकसान होतं. तिसरी गोष्ट म्हणजे की हे लोक कायम भविष्यामध्ये असतात. म्हणजे की माणसाने वर्तमानामध्ये राहायला पाहिजे. हे लोक कायम भविष्यामध्ये राहतात, म्हणजे कायम भविष्याचा विचार, कायम पुढचा विचार आणि पुढचा विचार करून आत्ताची ॲक्शन. म्हणजे वर्तमानामध्ये काही ॲक्शन घ्यायची असेल तर ती ॲक्शनसुद्धा कशी घ्यायची, तर पुढचा विचार करून घ्यायची. म्हणजे की भविष्याचा नेहमी विचार करत राहायचा आणि भविष्याचा विचार करून ॲक्शन घ्यायची. त्यामुळे वर्तमानामध्ये हे लोक कधीही आयुष्य जगता येत नाही यांना. वर्तमानामध्ये कधीही हे लोक समाधानी नसतात आणि ते असमाधान त्यांच्या चेहऱ्यावरती कायम दिसत असतं. म्हणजे प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी असून उपभोगायला सगळं पद आणि सगळं हे असूनसुद्धा अशा गोष्टींमुळे, ह्या मायनस पॉईंटमुळे त्यांच्या हातामधलं खूप साऱ्या गोष्टी कमी होत जातात, यांच्या हातातल्या खूप साऱ्या गोष्टी जातात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ना किरकिर करण्याचा फार स्वभाव असतो यांचा. म्हणजे तुळ राशीचा मायनस पॉईंट सर्वात मोठा की हे लोक किरकिरे असतात आणि किरकिर यांची सदैव चालू असते. मग सकाळी उठल्यापासून स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत किरकिर, घराच्या स्वच्छतेच्या बाबतीतमध्ये किरकिर, गाडीच्या बाबतीत किरकिर, ऑफिसमध्ये गेले की तिथे किरकिर, प्रत्येक ठिकाणी किरकिर फार होत असते. तर ती किरकिर यांनी आयुष्यामध्ये कमी करायला पाहिजे. आता यांच्या जीवनामध्ये उदाहरण बघायचं झालं तर जसं फॅमिली लाईफमध्ये कधी म्हणजे की आपण पिक्चरला जातो, एखादी मूव्ही बघायला सगळेजण जातो. आता तुळ राशीचा नवरा असेल आणि ती बायको त्याच्याबरोबर जर पिक्चर बघायला गेली तर त्या थिएटरमध्ये बसल्यानंतर हा असा काही बसलेला असतो जणं काही ह्याला मारून मुटकून त्या ठिकाणी त्या थिएटरमध्ये आणलेला आहे. मग त्या थिएटरमध्ये बसणार, मग तो पिक्चर आहे तर तो पिक्चरच्या हिशोबानेच बघायला पाहिजे. ते काय कुणाचं सिरियसली लाईफ नाही आहे, ते सगळं खोटं आहे. ती एक कथा दाखवतात, बस आपल्याला एंटरटेनमेंट एवढं आहे. पण त्याच्यावरती पण त्यांचे इतके आक्षेप असणार. परत थिएटरमध्ये बसलेल्या लोकांबद्दल, बघ तो कसा बसला आहे, त्याला काय डिसिप्लिन आहे का, अरे तो डिसिप्लिन करायला आला आहे का तिथे थिएटरमध्ये. पण ते प्रत्येक ठिकाणी आजूबाजूला त्यांचं लक्ष, म्हणजे त्या मूव्हीमध्ये लक्ष कमी, बाजूच्या गोष्टीमध्ये लक्ष जास्त आणि ती प्रत्येक गोष्ट त्या लाईफ पार्टनरला अपडेट करायची. तो बघ कसा बसला, हे बघ आता शिट्ट्या मारायला लागले, किती शिट्ट्या मारतात, काय समजतं का, काय एटिकेट मॅनर्स आहेत का, दुसरी पण लोक बसलेत, अरे पण तिथे तसाच एन्जॉय करायचा असतो. हे यांना कोण सांगणार, ते त्यांना कधी माहिती नसतं. आणि कितीही चांगली मूव्ही तुम्ही दाखवा, त्याचा एंड यांना कधीही पटणार नाही. त्याच्यामधनं घरी येस तर ते म्हणतील हे फालतू सगळ्या पिक्चरना शेवटच्या 15 मिनिटामध्ये वाया घालवला तुझा, काय तो एंड दाखवला, हा काय एंड आहे का त्या पिक्चरचा. आता तिसरी रास मीन रास. मीन राशीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर पहिलं त्यांच्या म्हणजे की प्लस पॉईंटमध्ये जी गोष्ट येते ती त्यांच्या मायनस पॉईंटमध्ये असते. म्हणजे मायनस पॉईंटमध्ये असा भाग असतो की प्रत्येक ठिकाणी स्वतःचा स्वार्थ साधायचा, म्हणजे लोकांचा काहीही विचार करायचा नाही. या लोकांना कधीही दुसऱ्याचा विचार नसतो की अरे आपल्याबरोबर राहतोय तर थोडा त्याला वेळ द्यायला पाहिजे, किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सामंजस्याने विचार करायचा त्यांना कधीच माहिती नसतं. त्यांना म्हणजे असं वाटत असतं की ते म्हणजे हिटलरच आहेत, की त्यांनी एकदा आदेश काढला म्हणजे ते फायनल, म्हणजे हुकुमशाही चालू आहे तसे ते एक एक हुकूमच काढत असतात. म्हणजे आणि त्या हुकुमाप्रमाणे लोकांनी राबलं पाहिजे, लोकांनी वागलं पाहिजे अशी विनाकारण अपेक्षा त्यांची असते. परत हे घरामध्ये मोठे असतात, यांना मोठेपण आलेलं असतं, त्या मोठेपणामुळे लोकांना त्यांच्या दबावाखाली राहावं लागतं आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य कराव्या लागतात. त्याच्यामुळे स्वतः आयुष्य व्यवस्थित जगत नाही आणि लोकांना पण जगून देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड घाबरट. प्रत्येक गोष्टीमध्ये इतकी भीती ना की त्या भीतीमुळे, भीती तुमच्या मनामध्ये आली की तुमच्या मनामध्ये शंका येणार, शंका तुमच्या मनामध्ये आली की संशय तुमच्या मनामध्ये येणार आणि शंका आणि संशय आलं की तुम्हाला अगदी म्हणजे की चांगली आपण म्हणतात ना डनलपची गादी जरी झोपायला असेल तरी तुम्हाला झोप लागणार नाही. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे लोक झोपलेले असतील ना ते 10 वेळा बाहेर बघायला येणार की पाऊस पडतोय का. पण पाऊस जास्त पडत असेल तर आपल्या गाडीवरती तर काय तिथे बाजूला पाणी नाही साठलेलं ना. म्हणजे इतक्या शंका, इतक्या कुशंका त्या लोकांच्या मनामध्ये असतात ना की कुठल्याही गोष्टीचा ते आनंदाने उपभोग नाही घेऊ शकत. तिसरी गोष्ट म्हणजे की जग अख्खं तुच्छ आणि हे कुठल्या वेगळ्याच धातूपासून बनलेले अशी त्यांची विचारसरणी असते. म्हणजे की ते लोकांमध्ये कधी सामावले जात नाही की लोक आणि आपण म्हणजे सेमच आहोत, आपण शेवटी एक माणूसच आहोत आणि माणुसकी म्हणून पण एक काही भाग आहे तो त्या लोकांना कधीही माहिती नसतो. म्हणजे की त्यांच्या वागण्यामध्ये तरेवाईकपणाच कायम दिसतो. म्हणजे माणुसकीचा भाग कधी दिसणार नाही किंवा मिळून मिसळून राहणं त्यांच्यामध्ये कधी दिसणार नाही. प्रत्येक वेळेला असंच म्हणजे की ते वेगळेच, मला असं वाटतं आणि आपण असं केलं पाहिजे. तर त्या मनाने म्हणजे की केलं पाहिजे म्हणजे कराच तुम्ही तसं. त्याच्यामध्ये समोरचं काय म्हणतोय ते ऐकून घेण्याची त्यांची कधीही प्रथा नसते किंवा त्यांच्याकडे कधीही तेवढा वेळ नसतो की आपण समोरच्या माणसाचं ऐकून घेऊ. आणि चिकित्सकपणा, प्रत्येक गोष्टीमध्ये अति चिकित्सकपणा, इतका चिकित्सकपणा ना की कमालीच्या बाहेर. आता यांच्या सांसारिक जीवनाचं उदाहरण द्यायचं झालं तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशा लोकांचं लग्नच उशिरा होतं. लग्न उशिरा
होतं म्हणजे मीन राशीचं बघा तुम्ही, ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तिचं लग्न लवकर होत नाही का, तर या लोकांचा स्वभावच असा असतो की प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सकपणा. त्यामुळे ह्यांना कोणी मान्य होणं किंवा ह्यांना कोणी पसंत पडणं हा सर्वात मोठा भाग असतो. आणि त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने जर यांना चॉईस केलं, म्हणजे समोरची व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीला चालणार आहे, म्हणजे ती यांना चॉईस करते आणि तिच्या एन्फोर्समेंट पायी यांचं लग्न होतं की बाबा त्या व्यक्तीच्या एन्फोर्समेंट पायी माझं लग्न झालं आहे. आयदर ऑर मीन राशीच्या माणसाला कोणीही पसंत पडू शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये समजा मुलगी बघायला गेले आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये ते यांच्या चिकित्सकपणामुळे सगळं चिकित्सकरित्या कंप्लीट झाल्या, सगळ्या यांच्या चिकित्सा पूर्ण झाल्या आणि यांना एखादी मुलगी आवडली आणि मग हे तिच्या घरी सांगायला गेले की आता म्हणजे मी लग्नाला तयार आहे, मला ही मुलगी आवडली आहे, तर तोवर म्हणजे की त्या मुलीचं लग्न होऊन ती प्रेग्नंट असते. म्हणजे ते म्हणतात की आता तुम्ही पेढे घ्या, आता तुम्ही मामा होणार आहे, तिचं लग्न पण झालं आणि आता ती प्रेग्नंट आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता जी आहे हे कधीही निर्णय घेऊ शकत नाही. हे फक्त चिकित्सा करत बसू शकतात, प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देऊ शकतात, निर्णय घेता येत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये सगळं मोठेपण हातामध्ये असतं, भाग्यवान असतात, धनवान असतात, उत्तम पदावरती असतात, पण स्वतःची जी डेव्हलपमेंट करून घेता यायला पाहिजे ती स्वतःची डेव्हलपमेंट या लोकांना कधीही करता येत नाही. बरोबर, शेवटची 2 मिनिटं उरलीत म्हणून महत्त्वाचा प्रश्न, या तिन्ही राशींना ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून कशी मदत कराल? ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आहे ना, सर्वात पहिले मला हे तुम्हाला सांगणं आहे की बघा, तुमची राशी आहे ना ही तुमच्या जन्मकुंडलीवरती अवलंबून आहे. तुमची राशी कुंडली करता तुमची राशी समजावून घेणं खूप गरजेचं आहे. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या गोष्टी समजून घ्या की तुमची जन्मलग्न कुंडली काय आहे, तुमची राशी कुंडली काय आहे, त्यानुसार तुमची राशी कोणती आहे, त्या राशीचे प्लस आणि मायनस पॉईंट काय आहेत ते समजून घ्या. ते समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे मायनस पॉईंट आहेत त्याला सोल्युशन काय आहे ते सोल्युशन प्राप्त करून घ्या. त्यातून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं मान्य करा, कारण ज्यावेळेला हे सगळं आपण मान्य करू ना तेव्हाच त्याच्यावरचे उपाय करून त्याचे आपल्याला रिझल्ट्स मिळणार आहेत. तर ते मान्य करा आणि मान्य करून झाल्यानंतर ते अवलंबा, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंबन करा की आपण ते आपल्या आयुष्यामध्ये वापरले पाहिजेत, जी सजेशन आहे ती वापरली पाहिजे, जे उपाय आहेत ते आपण करायला पाहिजेत. आणि ते करून झाल्याच्या नंतर तुम्ही बघा म्हणजे तुमच्यामध्ये इतके प्लस पॉईंट आहेत की हे मायनस पॉईंट जे आहेत ते मायनस पॉईंट तुम्ही सुधारून घेतल्यानंतर तुम्ही 100% जगामध्ये एक चांगली व्यक्ती बनू शकता. तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि जगही खूप सुंदर आहे. ते आपल्याला आणखीन सुंदर करायचं आहे, जग सुंदर करायचं आहे, आपलं आयुष्य सुंदर करायचं आहे. आणि ते सुंदर करायचं असेल ना तर आपले मायनस पॉईंट कुठेतरी आपण घालवून टाकले पाहिजेत आणि प्लस पॉईंटचा विचार करायला पाहिजे. आणि मायनस पॉईंटसुद्धा प्लस पॉईंट कसे बनतील ह्या प्रकारे कार्य करायला पाहिजे, ते कृतीमध्ये उतरायला पाहिजे. आणि हे ज्या वेळेला उतरेल ना त्यावेळेला खरोखरी जीवन खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर आपल्याला करता येईल. अशाच पद्धतीने खरं तुम्हाला सुद्धा ॲस्ट्रॉलॉजिकल मदत हवी असेल तर नक्की श्री माधव गुरुजी यांना संपर्क साधू शकता. पुण्यामध्ये सुद्धा श्री माधव गुरुजी यांची व्हिजिट असते. तारीख पुन्हा एकदा लिहून घ्या, 20, 21, 22 ऑक्टोबर या 3 दिवशी श्री माधव गुरुजी पुण्यात असणार आहेत. खरंच खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलं तुम्ही इथे आलात, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. साईनाथ आप सबकी बली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे, आप सबका जीवन मंगलमय हो. आदेश. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.